नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय बोली क्लासेस. मी विनोद सोनवणे. क्लास 10 अपना सब्जेक्ट है फिजिक्स. लेसन नंबर 4 हम लोग डिस्कस करें इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. पिक्चर में हमने डिस्कस किया था इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन, देन एसी करंट एंड डीसी करंट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण इलेक्ट्रिक मोटर याला डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. इलेक्ट्रिक मोटर सारखाच थोडा रिव्हर्स प्रकारचा एक टॉपिक आहे. हा लेसनचा शेवटचा टॉपिक, दैट इज इलेक्ट्रिक जनरेटर. तो आज का हमारा टॉपिक होगा इलेक्ट्रिक जनरेटर. सगळ्यात आधी याची डेफिनेशन जर तुम्हाला आठवत असेल तर इलेक्ट्रिक मोटरला आपण कशा प्रकारे डिफाइन केलं होतं. तर इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रिकल फॉर्म टू मेकॅनिकल फॉर्म. असं डिव्हाइस जे इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते त्याला आपण म्हटलं होतं इलेक्ट्रिक मोटर. नाउ दिस इज जनरेटर. ये त्याच्या उलट आहे, ये उसका थोड़ा रिवर्स है. सो व्हाट इज अ जनरेटर? सो इट इज अ डिवाइस which convert mechanical energy into electrical energy. जनरेटर क्या करता है? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता है. तो कशा प्रकारे प्रोड्यूस करतो? तर तो मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, चेंज करतो. That device is known as electric generator. Last time, definition of electric generator. It is a device which convert energy from mechanical form to electrical form. It is a device which convert mechanical energy into electrical energy. ठीक है? तो आज हमको डिस्कस करना है इसके डिटेल्स. आता जनरेटर हे दोन प्रकारचे आहेत. डिपेंड करेल तो कशा प्रकारचा करंट प्रोड्यूस करतो, जनरेट करतो. एक आहे एसी जनरेटर आणि दूसरा है डीसी जनरेटर. इसके नाम से ही पता चलता है एसी जनरेटर वो डिवाइस होगा जो एसी करंट को जनरेट करता है या प्रोड्यूस करता है. आणि डीसी जनरेटर हे असे डिवाइस असेल, हे असं जनरेटर असेल जे डीसी करंटला प्रोड्यूस करेल. एसी करंट और डीसी करंट क्या होता है ये हम लास्ट पीरियड में ही डिस्कस कर चुके. तो अभी हम डिस्कस करेंगे एसी जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटरचा एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणूया एसी जनरेटर. आणि याचा आपल्याला कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि प्रिन्सिपल डिस्कस करायचं आहे. याचं प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहे. एक वेगळा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो की व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ जनरेटर. हे जनरेटरचं प्रिन्सिपल काय आहे? तर जनरेटर हा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करतो. मग तो इलेक्ट्रिक करंट नेमका येतो कुठून सांगता येईल? जैसे हमने इलेक्ट्रिक मोटर डिस्कस किया था. इलेक्ट्रिक मोटर का क्या प्रिंसिपल था? इलेक्ट्रिक मोटर का प्रिंसिपल था कि व्हेन अ करंट कैरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन मैग्नेटिक फील्ड अ फोर्स एक्ट ऑन इट. इलेक्ट्रिक मोटरचं होतं. आता इथे इलेक्ट्रिक जनरेटर आहे. तर याचं काय प्रिन्सिपल आहे? इलेक्ट्रिक करंट हा केव्हा जनरेट होतो? तर हे आपण मागच्या पिरियडला डिस्कस केलं आहे, ज्याला आपण म्हटलं होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तिथे आपण काय बोललो होतो की मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण एखाद्या कंडक्टरला मूव्ह केलं तर त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट हा जनरेट होतो, इलेक्ट्रिक करंट हा इंड्यूस होतो. त्याला आपण म्हटलं होतं इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन. तो किसी भी कंडक्टर से पास होने वाला किंवा ज्या ठिकाणी कंडक्टरला आपण ठेवलेला आहे त्या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड जर चेंज होत असेल तर त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट हा इंड्यूस होतो, जनरेट होतो. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. wherever magnetic flux या magnetic field passing through a conductor changes, electric current is generated in the conductor, induced in the conductor,
दिस इज द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर। या प्रिन्सिपलवरती इलेक्ट्रिक जनरेटर काम करतो। आता आपल्याला एसी जनरेटर हा कशा प्रकारचा असतो, काय त्याच्यामध्ये पार्ट्स वगैरे असतात आणि कशा प्रकारे तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो हे आपल्याला डिस्कस करायचं है। तो इसका कंस्ट्रक्शन और इसका वर्किंग, पहले हम बात करेंगे कंस्ट्रक्शन की। इसमें क्या होता है? सो दिस कंसिस्ट ऑफ टू मॅग्नेटिक पोल्स, कारण आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे आणि ते मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळण्यासाठी अशा प्रकारचे दोन मॅग्नेटिक पोल्स असतात, नॉर्थ पोल एंड साउथ पोल। इन दोनों पोल्स के बीच जो गैप होता है इसमें होता है मॅग्नेटिक फील्ड। या ठिकाणी असते मॅग्नेटिक फील्ड आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक रेक्टँग्युलर कॉइल आपण ठेवणार आहोत। दिस इज अ रेक्टँग्युलर कॉइल। एक कंडक्टिंग वायर असतो, कॉपर वायर, आणि त्या कॉपर वायरची अशा प्रकारे रेक्टँग्युलर कॉइल आपण तयार करून त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये इट इज प्लेस्ड। इसका हम नाम रखते हैं ABCD। सो ABCD is a rectangular coil of conducting wire which is placed in that magnetic field between the two magnetic poles। ठीक है। आता इलेक्ट्रिक जनरेटर हा मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे आपल्याला मेकॅनिकल एनर्जी द्यावी लागेल। सिंपल लैंग्वेज में बोल सकते हैं कि इलेक्ट्रिक जनरेटर को हमको घुमाना पड़ेगा, यानी मेकॅनिकल एनर्जी त्याला द्यावी लागेल। त्यासाठी एक एक्सेल असतो, एक सिलेंड्रिकल एक्सेल होता है। सिलेंड्रिकल रॉड, या सिलेंड्रिकल रॉडला आपल्याला बाहेरून रोटेट करायचं आहे, म्हणजे आपण बाहेरून याला मेकॅनिकल एनर्जी देणार आहोत। सो दिस इज सिलेंड्रिकल रॉड। अब ये जो रेक्टेंगुलर कॉइल है ABCD, इसके जो फ्री एंड्स है इनको कहां कनेक्टेड होता है, वेयर आर दे कनेक्टेड? तर हा जो रॉड आहे याच्यावरती असतात दोन रिंग। These are the two metal rings and the metal rings are fixed to the axle। हा जो एक्सेल आहे, हा जो रॉड आहे, या रॉडला या दोन्ही रिंग फिक्स असतात, फिट केलेले असतात आणि दोन्ही रिंग दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर। याला आपण म्हणूया R1 आणि R2। दिस इज रिंग R1 and this is ring R2। they are fixed to the axle। पण एक्सेलला फिक्स करताना ही जी रिंग आहे जी एक्सेलला फिक्स होणार आहे, तर एक्सेल आणि रिंग यांच्यामध्ये एक नॉन कंडक्टिंग कोटिंग राहतो। मतलब इलेक्ट्रिकली द रिंग इज नॉट इन कॉन्टैक्ट विद द रॉड विद द एक्सेल, दोनों के बीच एक इंसुलेटिंग मटेरियल का कोटिंग होता है। नाउ बोथ द रिंग्स दे आर इन कॉन्टैक्ट विद कार्बन ब्रशेस। दोन कार्बन ब्रशेस असतात। दिस इज वन कार्बन ब्रश, इसको हम बोलेंगे B1, और यहां होता है दूसरा कार्बन ब्रश B2। These carbon brushes they are not attached to the rings। ये रिंग को अटैच नहीं होते, सिर्फ रिंग के कांटेक्ट में होते। त्या कांटेक्टच्या ठिकाणी आपण दोन्ही सरफेसेस मूव करू शकतो। सो बोथ द रिंग्स आर इन कॉन्टैक्ट विथ कार्बन ब्रशेस B1 and B2। ठीक है। and the ring and the free ends of the conducting wire, कारण हा एक्सेल रोटेट करणार आहे आणि एक्सेल सोबत ही कॉइल रोटेट होणार आहे, म्हणून the free ends of the coil they are attached to the axle, not directly to the axle, they are attached to the rings।
इसका एक रिंग को अटैच होगा और इसका दूसरा एंड सेकंड रिंग को अटैच होगा. So the free ends of the rectangular coil, they are fixed, they are attached to the two rings which are fixed to the axle, आणि दोन्ही रिंग कार्बन ब्रशेस B1 आणि B2 यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतील. क्लियर? यानी जब ये एक्सेल रोटेट करेगा तो एक्सेल के साथ रिंग रोटेट करेगी और रिंग के साथ ये कॉइल मैग्नेटिक फील्ड में रोटेट करता है. हे ब्रशेस B1 आणि B2 ते रोटेट करणार नाही, ते त्याच ठिकाणी राहतात, फक्त त्यांना लागून जी रिंग आहे ती रिंग रोटेट करणार आहे. अब इलेक्ट्रिक करंट जनरेट होता है या नहीं, जनरेट झाला की नाही हे आपल्याला कसं कळेल? तर त्याच्यासाठी हे दोन ब्रशेस आहेत B1 आणि B2, they are connected to a sensitive galvanometer. इथे आपल्याला गॅल्व्हनोमीटर लागेल जो आपल्याला सांगणार आहे, इंडिकेट करणार आहे की इलेक्ट्रिक करंट हा जनरेट झाला आहे किंवा नाही. सो दिस इज द कंस्ट्रक्शन ऑफ एसी जनरेटर. लक्षात घ्या, एसी जनरेटरचं हे कंस्ट्रक्शन आहे. डीसी का थोड़ा अलग होगा, डीसी की हम बाद में बात करेंगे. एसी जनरेटर मग कंस्ट्रक्शन याला डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याला डायग्राम लागेल. तर डायग्राम अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. या टेक्स्टबुक मध्ये फिगर 4.20 आहे, ती डायग्राम काढली तरी चालेल. एक बार फिर से इसका कंस्ट्रक्शन मैं बताता हूँ, कौन कौन से पार्ट्स है, हाउ आर दे इंटरकनेक्टेड. सो एसी जनरेटर कंसिस्ट ऑफ टू मैग्नेटिक पोल्स, नॉर्थ पोल एंड साउथ पोल. इसके बीच होता है मैग्नेटिक फील्ड, and in that magnetic field a rectangular coil of conducting wire, that is ABCD, is placed. There is an axle. The free ends, two ends of the rectangular coil, they are attached to the rings R1 and R2. हे फार महत्त्वाचं आहे. याचे फ्री एंड्स, एक एंड एका रिंगला आणि दुसरा एंड दुसऱ्या रिंगला अटॅच असतो, आणि त्या दोन्ही रिंग एक्सेलला अटॅच असतात. पण एक्सेलला अटॅच करताना रिंग आणि एक्सेलच्या मध्ये एक नॉन कंडक्टिंग मटेरियल असतो किंवा नॉन कंडक्टिंग कोटिंग असते. इन शॉर्ट, इलेक्ट्रिकली ते कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. बोथ रिंग्स किंवा ईच रिंग इज इन कॉन्टॅक्ट विथ अ कार्बन ब्रश B1 and B2. एका रिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक कार्बन ब्रश B1 आणि सेकंड रिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरा कार्बन ब्रश B2 असतो. क्लियर? Between the two carbon brushes B1 and B2, a sensitive galvanometer is connected to know whether current is generated or not. तर अशा प्रकारे हे झालं कंस्ट्रक्शन ऑफ एसी जनरेटर. हे सगळं डिटेलमध्ये पुस्तकात दिलेलं आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. अभी हम बात करेंगे इसका वर्किंग. कशा प्रकारे आता एसी जनरेटर हा एसी करंट जनरेट करतो किंवा करणार आहे. सो लेट्स डिस्कस वर्किंग. सबसे पहले हमको मैकेनिकल एनर्जीज को देना होता है. म्हणजेच काय, तर हा जो एक्सेल आहे किंवा हा जो रॉड आहे, बाहेरून आपल्याला याला रोटेट करावं लागेल. सो युजिंग एक्सटर्नल एनर्जी, एक्सटर्नल मेकॅनिकल एनर्जी, दिस रॉड इज रोटेटेड. It is set into rotation. मग क्या होना है? Now this rod is connected to the rings. तो रॉड के साथ दोनों रिंग भी रोटेट करेगी और दोनों रिंग को कनेक्टेड है ये कॉइल के एंड्स, तो कॉइल भी रॉड के साथ रोटेट करेगा. So as you rotate the axle, with the axle, this rectangular coil ABCD start rotating in this magnetic field. सपोज हमने इसको रोटेट किया क्लॉकवाइज. समजा आपण याला या रेक्टेंगुलर कॉइलला मैग्नेटिक फील्ड मध्ये क्लॉकवाइज रोटेट केलं. एक्सेल को हमने क्लॉकवाइज घुमाया तो ये कॉइल भी क्लॉकवाइज घूमेगा. आता काय प्रकार घडतो बघा. एज द कॉइल किंवा कंडक्टर इज रोटेटिंग इन मैग्नेटिक फील्ड, कंडक्टर हा मैग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट करत आहे, तर अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिक
इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक करंट हा इंड्यूस होणार आहे, जनरेट होणार आहे। तो अगर ए बी साइड ऊपर की तरफ जाता है और सी डी साइड नीचे की तरफ आता है, मतलब when the coil rotate एंटी क्लॉकवाइज, करंट कैसे जनरेट होगा, इस डायरेक्शन। सो वी कैन अप्लाई द फ्लेमिंग्स राइट हैंड रूल, हे सुद्धा आपण डिस्कस करून झालेला आहे। सो अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राइट हैंड रूल, मैग्नेटिक फील्ड का डायरेक्शन नॉर्थ टू साउथ, कॉइल रोटेट कर रहा है क्लॉकवाइज, तो ए बी साइड में करंट प्रोड्यूस होगा ए से बी की तरफ और सी डी साइड में प्रोड्यूस होगा सी से डी की तरफ, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राइट हैंड रूल। तो ये कॉइल ऐसे क्लॉकवाइज रोटेट करता है, एज द करंट इज पासिंग फ्रॉम ए टू बी, दैट करंट टर्न्स लाइक दिस। ये जो गैल्वेनोमीटर है इसमें से करंट इस डायरेक्शन में जाएगा, कोणत्या दिशेने जाता है, the current is flowing from carbon brush B2 to B1, या दिशेने करंट हा फ्लो होना है। ठीक है, अब जब ये कॉइल ऐसे रोटेट करता है, एक हाफ रोटेशन झाल्यानंतर ए बी यहां पर आ जाएगा और सी डी ए बी के प्लेस में आ जाएगा। आफ्टर हाफ रोटेशन ए बी टेक द पोजिशन ऑफ सी डी एंड सी डी टेक द पोजिशन ऑफ ए बी। मग तेव्हा काय होणार आहे, तो ए बी जब सी डी की पोजिशन में आता है तो इसमें से जो पास होने वाला करंट है इसका डायरेक्शन रिवर्स हो जाता है। सध्याच्या पोजिशन मध्ये करंट हा B2 कडून B1 कडे जाता है, पण जेव्हा हाफ रोटेशन होऊन जाईल, जब ए बी यहां पर आ जाएगा और सी डी ए बी के प्लेस में आ जाएगा, तो करंट का डायरेक्शन रिवर्स हो जाता है। मग करंट जाणार आहे कार्बन ब्रश B1 कडून B2 कडे, तर या पोझिशन मध्ये करंट या दिशेला जात आहे आणि हाफ रोटेशन नंतर करंट रिवर्स डायरेक्शनला जाणार आहे। अशा प्रकारे प्रत्येक हाफ रोटेशन नंतर एक करंटचं डायरेक्शन चेंज होत राहते, and such a current is known as alternating current किंवा AC करंट। अशा प्रकारे जेव्हा ही कॉइल कंटिन्युअसली या मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेट करणार आहे, रोटेट होत असताना एका पोझिशन मध्ये आपल्याला करंट B2 कडून B1 कडे मिळतो आणि हाफ रोटेशन झाल्यानंतर तोच करंट आपल्याला रिवर्स डायरेक्शन मध्ये मिळतो। मतलब फॉर ईच या आफ्टर ईच हाफ रोटेशन ऑफ द कॉइल, डायरेक्शन ऑफ द करंट कीप ऑन चेंजिंग। जब कॉइल कंटिन्यूअसली घूमता है ऐसे, तो करंट का डायरेक्शन ऐसे ऐसे चेंज होता रहता है, एंड सच अ करंट इज नोन एज अल्टरनेटिंग करंट, एंड दिस इज हाउ एसी जनरेटर वर्क्स। अशा प्रकारे एसी जनरेटरचं वर्किंग आपल्याला सांगता है। ये सारी चीजें आपको पेज नंबर 60 पर दी है, डायग्राम आहे आणि डायग्रामच्या बाजूला हे सगळं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं आहे। सो दिस इज ऑल अबाउट एसी जनरेटर। एक और बात, आता ही जी कॉइल आहे इट इज अ कॉइल ऑफ कंडक्टिंग वायर। त्या कॉइल मध्ये जर आपण एकच टर्न घेतला असेल, if the coil is made up of single wire, आपको करंट कम मिलेगा। आणि जर त्या कॉइलला तुम्ही नंबर ऑफ टर्न्स इंक्रीज केले, if you increase the number of turns then this current also increases। याचा अर्थ काय होतो, किती वेळा ती कॉइल आपण गुंडाळलेली आहे। अगर कॉइल के वायर को आपने 10 बार लपेटा ऐसे, तो करंट आपको 10 गुना ज्यादा मिलेगा। अगर कॉइल को आपने 100 टाइम्स वाइंड किया, तो करंट आपको 100 टाइम्स मिलेगा। अशा प्रकारे by increasing the number of turns of the coil, we can increase the current which passes through the galvanometer, या we can increase the current capacity of AC generator। हा सुद्धा प्रश्न एकदा परीक्षेमध्ये आलेला आहे की AC जनरेटरची करंट कॅपॅसिटी आपल्याला कशा प्रकारे इन्क्रीज करता येईल, त्याचा आन्सर हे आहे। So by increasing the number of turns in the rectangular coil, we can increase
the current capacity या we can increase the AC current generated by the AC converter. ठीक है. पुढचा प्रकार आहे DC जनरेटर. AC जनरेटर and DC जनरेटर. AC जनरेटर आपण डिस्कस करून झालो. आता DC जनरेटर कसा असेल किंवा दोघांमध्ये काय डिफरन्सेस राहतील. तो सबसे पहले इनकी कंस्ट्रक्शन में क्या डिफरेंस होता है. एक मेजर डिफरेंस है कि अल्टरनेटिंग करंट वाला जो जनरेटर है एसी जनरेटर इसमें करंट का डायरेक्शन बदलता रहता है. एका हाफ रोटेशन नंतर करंट का डायरेक्शन बदलते, अभी हमने डिस्कस किया. लेकिन डीसी जनरेटर जो होता है ये डीसी करंट को प्रोड्यूस करेगा. म्हणजे डीसी जनरेटर मधून मिळणारा जो करंट आहे याचं डायरेक्शन बदलणार नाही. तो करंट नेहमी तुम्हाला एकाच डायरेक्शन मध्ये मिळणार आहे. आता हे कशा प्रकारे घडणार आहे तर त्याच्यासाठी इथे आपण दोन रिंग्स कंसीडर केले होते. एसी जनरेटर में हमने बताया कि दो रिंग्स होती है, लेकिन डीसी जनरेटर में दो रिंग के प्लेस पे एक ही रिंग होता है. काय फरक आहे. डीसी जनरेटर मध्ये हा जो रॉड असेल त्या रॉड वरती दोन रिंग राहणार नाही, मग एकच रिंग राहते. आणि इथे मग असतात कार्बन ब्रशेस. दिस इज B2 एंड दिस इज B1. ठीक है. नेक्स्ट ये होता है स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग म्हणजे काय, दोन अशा हाफ रिंग पण दोघांच्यामध्ये गॅप असतो, दे आर कॉल्ड स्प्लिट रिंग्स. तो डीसी जनरेटर डू नॉट कंटेन टू सेपरेट रिंग्स बट डीसी जनरेटर कंसिस्ट ऑफ अ पेयर ऑफ स्प्लिट रिंग्स. एकाच रिंगचे दोन भाग केलेले असतात आणि दोघांच्यामध्ये गॅप असतो. एक हाफ रिंग को होता है कार्बन ब्रश B1 और सेकंड हाफ रिंग को होता है कार्बन ब्रश B2. असं असल्यामुळे काय प्रकार घडणार आहे. इससे क्या होता है, याच्यामुळे काय होतं, जेव्हा AB हा CD चं पोजीशन घेईल किंवा CD जब AB का पोजीशन लेगा तो ये ऐसे करंट का डायरेक्शन बदलता नहीं. यातून मिळणारा जो करंट आहे हा नेहमी आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये मिळेल. AB आणि CD यांच्या पोजीशन एक्सचेंज होतील रोटेशन होत असताना, पण बिकॉज ऑफ द स्प्लिट रिंग the direction of the current do not change. करंट आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये मिळतो B2 कडून B1 कडे, and such a current is known as direct current DC current. In this way this generator produces DC current, म्हणून याला म्हणतात DC generator. हा जो भाग आहे हा सारखाच आहे. This part is common. इसमें भी मैग्नेटिक फील्ड होगा, रेक्टेंगुलर कॉइल होगा, एक्सेल होगा, कार्बन ब्रशेस ते पण असतील. फक्त फरक काय तर एसी जनरेटर मध्ये दोन रिंग असतात, करंटचं डायरेक्शन हे रिव्हर्स होत राहते. पण डीसी जनरेटर मध्ये दोन रिंग नसतील, त्या ठिकाणी दोन स्प्लिट रिंग असतात. त्याच्यामुळे आपल्याला करंट हा एकाच डायरेक्शन मध्ये मिळतो. एंड सच करंट इज नोन एज डीसी करंट. किंवा असं जे डिव्हाइस आहे जे डीसी करंटला प्रोड्यूस करणार आहे दॅट इज नोन एज अ डीसी जनरेटर. ठीक आहे. या ठिकाणी आपण या लेसनच्या शेवटपर्यंत आलेले आहोत. यहाँ पर ये लेसन खत्म होता है, इसका थ्योरी पार्ट खत्म होता है. याच्यानंतर आहे लेसनचं एक्सरसाइज. एक्सरसाइज मध्ये शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे न्यूमेरिकल्स, म्हणजे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्या आधीचे प्रश्न जे आहेत दे आर थिओरिटिकल क्वेश्चन्स. तर पुढच्या व्हिडिओ लेक्चरला अपन या लेसन जे कंप्लीट एक्सरसाइज है ये डिस्कस करना आहोत. सारे क्वेश्चंस के आंसर्स मैं आपको बताऊंगा, थियोरेटिकल एज वेल एज न्यूमेरिकल. दैट विल बी द पार्ट फॉर द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण हे दोन टॉपिक डिस्कस केले आहेत, एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर. आता याच्यावरती प्रश्न हा वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. अलग अलग प्रकार से क्वेश्चन आते हैं. व्हाट इज जनरेटर, what is the principle of generator, explain construction working of AC generator, explain construction working of DC generator,
किंवा AC जनरेटर आणि DC जनरेटर यांच्यामध्ये डिफरन्सेस सांगा. असे प्रश्न एक्सरसाइज मध्ये आहेत. So we shall discuss those questions in the next video lecture. That's all for the day. Thank you.